पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव माहेरी. या काही काही आठवणी म्हणजे श्रुती होत. माझी आई आणि आत्याबाई त्र्यंबकेश्वरच्या देवळात बोलत उभ्या होत्या. आत्याबाईंना काही मुलबाळ नव्हतं. त्यांना मुलांची फार आवड. तशी माझी सगळीच भावंडं त्यांच्या घरी वाढली. पण त्यांना अगदी आपलं म्हणायला कोणीतरी हवं होतं आणि म्हणून यावेळी आईने त्यांना कबूल केलं की या खेपेला मुलगा होवो मुलगी होवो ती तुमची. त्या दोघी आपल्या वचनाला जागल्या आणि जन्मापासून जवळजवळ मी आत्याबाईंच्या घरातच वाढले. नाना म्हणजे माझ्या वडिलांना झालं होतं 16. त्या 16मुळे घरामध्ये आम्हाला सगळ्यांना जाच असायचा आणि त्यामुळेच आत्याबाईंच्या घरी आम्हा मुलांना अगदी मोकळं वाटायचं. नानांना झालेल्या 16ची गोष्ट अशी सांगतात. 57 सालच्या बंडात आजोबांना म्हणजे वासुदेव भगवंत जोगळेकर त्यांना पकडण्यात येऊन ताबडतोब फाशी देण्यात आलं. हे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील. त्यांचं आणि माझ्या वडिलांचं एकमेकांवर बाप लेकांसारखं प्रेम होतं. सासऱ्याच्या फाशीचं वृत्त ऐकताच नाना उठून दूर म्हणजे पंचवटीच्या पलीकडे तपोवनामध्ये आंघोळीला गेले. इकडे आत्याबाई भावाच्या आंघोळीची सगळी तयारी करून बसली होती. पण नाना जे सकाळी बाहेर गेले ते संध्याकाळी दिवे लागणीला ओले त्यांनी घरी आले. त्यांना कोणीतरी विचारलं, नाना तुम्ही होता कुठे का वेळ आणि असे ओले त्यांनी का घरी आलात? तसं त्यांनी उत्तर दिलं, मी तपोवनात गेलो होतो आणि तिथे एका महाराचा शिंतोडा माझ्या अंगावर उडालाय. मला झालाय विटाळ. आता दुरून माझ्या अंगावर पाणी घाला, मी आंघोळ करतो. हे सोहळं शेवटपर्यंत म्हणजे 25-26 वर्ष कायम राहिलं. या सोहळ्यानंतर 12-13 वर्षांनी माझा जन्म झाला. नानांच्या सोहळ्याने नुसतं घरदारच नाही तर सगळा गाव त्रासून गेला होता. अहो त्यांना ब्राह्मणाचा सुद्धा विटाळ व्हायचा. मग इतरांची काय कथा? घरातल्या बायकांना हळदी कुंकू वाहून परत येताना न्हाऊन आंघोळ करून घरात यावं लागायचं. स्वयंपाकघरात सुद्धा नानांची करडी नजर असायची. स्वयंपाक ओलेत्यानी आणि तो सुद्धा उजव्याच हाताने झाला पाहिजे. एक हात म्हणजे डावा हात मोडल्याप्रमाणे बाजूलाच राहिला पाहिजे. आणि हे सगळं काम आईवरच पडायचं. कोणी शेजारी घरी आला आणि शेजार तर काय ब्राह्मणाचाच होता, पण तरी सुद्धा तो परत जाताना आईने त्याच्या मागे पाणी शिंपडीत जायचं. पण नाना एकदा सकाळी बाहेर गेले की मग मात्र आमची सगळ्यांची मज्जा असायची. ते गेले की शेजारच्या बायका आमच्या घरी बसायला यायच्या. आम्ही सुद्धा पोरं सरळ खेळायला गोळा करीत असू. आई तर माणसांची इतकी भुकेली होती की तिने दुसऱ्यांच्या मुलांना आंघोळी घालाव्या, सासूरवासनींच्या समजुती घालाव्या, कुणाला औषधं द्यावी, कुणाशी गोड बोलावं. अहो एकदा तर एका मराठ्याच्या घरी जाऊन तिने त्यांच्या पुरणाच्या पोळ्या करून दिल्या होत्या. पण हे सगळं अगदी चोरून. नानांचं राज्य अगदीच वेगळं होतं. हो बाहेरून येणाऱ्या सगळ्या जिन्सा ते धुवून घ्यायला लावीत. मग ते तिखट मीठ असलं तरी सुद्धा धुवावं लागे. एकदा काय झालं, त्यांनी मुलांना मीठ धुवायला सांगितलं. पोरांना नानांची खोडच मोडायची होती. त्यांनी काय केलं, मीठ एका पंचात घातलं, चांगलं भिजवलं आणि तो पंचा ठेवला खुंटीला टांगून. थोड्याच वेळात मीठ विरघळून गळून गेलं. नाना झोळीत मीठ बघतात तो आत काहीच नाही. तेव्हापासून मीठ, गूळ, साखर, तेल, तूप या जिन्सा धुतल्या वाचून घरात आल्या तरी चालायला लागल्या. ही जिन्सा धुण्याची कामं बहुत करून आई आणि आजी यांच्याच वर पडायची. नाना सांगतील त्या जिन्सात त्या धूत किंवा धुतल्याचा बहाणा करीत. अहो मीठ साखर धुण्याचं काम जोपर्यंत आई किंवा आजीकडे असायचं ना तोपर्यंत ती कधीच विरघळली नाही. त्या पण पुष्कळ वेळेला या धुण्याच्या बाबतीमध्ये लबाड्या करायच्या आणि आम्हाला सुद्धा खोटं बोलायला शिकवायच्या. त्याचं कारणही तसंच होतं हो. अहो शेतातून धान्य घरी आलं की ते साठवायच्या आधी धुतलंच पाहिजे असा नानांचा कडक नियम. आता तुम्ही सांगा 20-20 मण धान्य आईने आणि आजीने धुवायचं कसं?
मग त्या काय करायच्या, हो थोडस धान्य धुवायचं आणि त्याचा थर सर्व राशीवर घालायचा. नाना घरी आले की त्यांनी सगळ्या मुलांच्या जबान्या घेतल्या. मुलं सगळी आधीच पडवून ठेवलेली असायची हं. तेव्हा ती बौद्ध करून सारखीच गोष्ट सांगायची. पण जर का एखादा घाबरून चुकला म्हणजे खरं बोलला तर सगळ्या घरात गोंधळ. बायकांनी तेवढ्या सगळ्या विटाळलेल्या वस्तू नानांच्या नजरेखाली धुवून काढायच्या. पोरांनी खोटं बोलल्याबद्दल रगडून मार खायचा आणि पोरांना मारून झाल्यावर मारताना त्यांनी शिवल्यामुळे झालेल्या विटाळाबद्दल नानांनी अंघोळ करायची. असा खाक्या. एकदा काय झालं, घरामध्ये जांबाच्या 3 पाट्या पडल्या होत्या. वास्तविक त्या आमच्या खेड्यामधून म्हणजे जलालपूरहून नाशिकला विकायला जात असत. पण त्या विटाळल्या होत्या, धुतल्या नव्हत्या. नाना सकाळी जे बाहेर जायचे ते अगदी अंधार पडेपर्यंत हातपाय धुत बसायचे आणि अंघोळ करीत बसायचे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत आम्हाला अगदी मोकळीक असायची. मग संध्याकाळपर्यंत त्या पाट्यातले जांब उचलून खावेत की नाही याचा विचार करण्यातच वेळ गेला. शेवटी असं ठरलं की एकेकानी दाराशी पाळीपाळीने उभं राहावं आणि बाकीच्यांनी जांब खावे. होता होईत मीच एकटी राहिले, पण माझ्या वेळेला कोणी दाराशी उभंच राहीना. तेव्हा मीच आपली दारापर्यंत गेले आणि कोणी नाही असं बघून जांब उचलून खायला लागले. इतक्यात इतक्यात नाना येऊन माझ्या पुढे दत्त म्हणून उभे राहिले. त्यांना पाहताच मी जीव घेऊन जीभ पळाले ती कोपऱ्यातल्या मुसळामागे लपले. नानांनी मागील दारी जाऊन सीताफळीचा एक चांगला फोक काढून आणला आणि मला मुसळा मागून ओढून ठेच चोप दिला. माझा मार बघून बिचाऱ्या आजीला अतोनात दुःख झालं. अहो घरातल्या इतर माणसांची पाचावर धारण बसली. त्यांना भीती पडली की आता जर ही पोरगी नावं सांगायला लागली तर सगळ्यांनाच मार बसायचा आणि संपूर्ण घरदार धुवावं लागायचं. एक दिवस काय झालं, मी गव्हाच्या राशीजवळ निजले होते. जवळच माझी एक बाहुली पडली होती आणि त्या बाहुलीला मी नेसवलं होतं लुगडं. खेळता खेळता मला लागली झोप आणि बाहुलीचं लुगडं गव्हाच्या राशीला आणि मला लागलं होतं. नाना आले आणि पाहिलं. बाहुलीच्या लुगड्यांनी गहू विटाळलेले बघताच त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अहो त्यांनी मला खसकन ओढलं आणि चांगला मार द्यायला सुरुवात केली. माझ्या मधल्या बहिणीला आणि भावाला सुद्धा कसलाचा विटाळ झाला होता. मार देऊन झाल्यानंतर मला त्यांच्या बरोबर गंगेवर आंघोळीला दिलं पाठवून. गंगेवर जाता जाता आम्ही तिघांनी ठरवलं की आज कोणीतरी पाण्यात बुडून मरायचं. असं कोणी मेलं की नानांचे डोळे उघडतील आणि मग ते कोणालाच त्रास देणार नाहीत असं आपलं आम्हाला वाटलं. मग आम्ही तिघे गंगेत डुंबायला लागलो. सगळ्यांचा बेत एकच की नानांना चांगलीच दहशत बसवायची. मला तर चांगलाच मार बसला होता. तेव्हा नानांची खोडकी जिरवायचा हा बेत पार पाडण्याचं मी अगदी पक्क ठरवलं होतं. मग पाण्यात पडले आणि माझ्या नाकातोंडामध्ये पाणी जायला लागलं. अहो मी थकले. त्याच वेळी नेमके आमच्या समोर शेजारचे एक गृहस्थ संध्या करीत बसले होते. त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी चटकन गंगेत उडी मारली आणि मला बाहेर काढलं. नानांची खोड तर मोडली नाहीच, माझी मात्र पुरती खोड मोडली. माझ्या आत्याबाईचे पती म्हणजे गोविंदराव खांबेटे, त्यांना सगळेजण मामा म्हणायचे. आमचे मामा माणसांचे फार भुकेले. गाव अगदी लहान आणि घर सदा सर्वांना उघडं आणि त्यामुळे तिथे माणसांची सारखी वर्दळ असायची. नानांना 16 झालं होतं, त्यामुळे गोखल्यांच्या घरचं सगळं काही मामांनाच बघायला लागायचं. त्यांची शेतवाडी, देणं घेणं, लग्न मुंजी सगळा भार त्यांनी आपल्या शिरावर घेतला होता. आम्हा भावंडांना तर आपलं हे सत्तेचं घर सुद्धा तितकंच आवडत असे. आम्ही एकंदर 5 भावंड. तशी झाली पुष्कळ हो, पण जगली 5. वडील बहीण भिकुताई, मग केशव, भागीरथी, विष्णू आणि शेवटची मी. भिकुताई माझ्यापेक्षा 15-16 वर्षांनी वडील होती. तिला नाशकाला पेन्शनच्या घरी दिली होती. नानासाहेब पेन्शनचं आमच्याकडे फार लक्ष असायचं बरं का. त्याच सुमाराला नाशकाला टिळकांची कवी म्हणून प्रसिद्ध लागली.
पेन्शनचं टिळकांकडेही लक्ष होतं हं. त्यांनी गोविंदराव मामांना माझ्यासाठी या स्थळाविषयी लिहिलं. गोविंदराव मामाने वामनराव टिळकांची पत्रव्यवहार केला आणि मुलीला पाहण्यासाठी त्यांना बोलवलं. वामनरावांचं पत्र आलं की मी हुंडा घेऊन आपल्या मुलाला विकणार नाही. जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा. मला जे करता येईल ते मी करीन. टिप्पण मात्र चांगलं जुळलं पाहिजे. त्याशिवाय मी संमती देणार नाही. तसंच माझ्या घरात कोणी बायको माणूस नाही. तेव्हा मुलगी मोठी होईपर्यंत ती तुम्हाला सांभाळावी लागेल. मला पाहण्याची गरज नाही. तेथील सर्व मंडळींना ती पसंत असली म्हणजे झाले. मला पसंतच आहे. हे पत्र वाचून सगळ्यांना आनंद झाला. मोठी होईपर्यंत मला सांभाळायला मामा तर अगदी एका पायावर तयार होते. आता मला एकदा नाशकाला नेऊन दाखवून आणायचं तेवढं राहिलं होतं हो. मला पाहायला आले त्याच्या आधीची काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मामा तेव्हा नाशकालाच होते. मी पण त्यांच्याकडे असायचे. मामांच्या शेजारी जवळच एक नवीन बिऱ्हाड आलं होतं. त्या घरी सखू नावाची एक मुलगी सासूरवाशीण माहेरपणाला आली होती. 12-13 वर्षांची आणि घरात तीच तेवढी बायको माणूस. पुरुष माणसं म्हणजे तिचे 2 वडील भाऊ. एक इंग्रजी 5वीत आणि एक 6वी मध्ये शिकत होता. सखू ना खेळता येईल तितकं खेळत असे. मी पण तिथे नेहमीच खेळायला जात असे. आमच्या खेळण्यानी सखूला चुलीशी लागायला उशीर व्हायचा. तिच्या लक्षातच राहायचं नाही. आणि तिची भावंड त्रासून रागावून तशीच उपाशी झोपी जायची. तेव्हा वडील भावानी स्वतःच तिच्याशी खेळायला सुरुवात केली. ताई मुली जमवून खेळत बसते आणि सगळ्यांनाच उपाशी राहण्याची वेळ येते. त्यापेक्षा आपण स्वतःच खेळ खेळायचे आणि शेजारच्या कार्ट्या आल्या की त्यांना हाकलून लावायचं, असा त्याने निश्चय केला. सोंगट्या सागरगोटे वगैरे सगळंच तो खेळायचा. त्या घराला होते 2 जिने. मी रोजच्या प्रमाणे खेळायला गेले तेव्हा सखूच्या भावाने मला पाहिलं आणि काठी घेऊन एक जिना अडवला. खबरदार आमच्या घरात आलीस तर तंगडीच मोडीन. वरून सखू मला हाक मारित होती. तर मी काय केलं, दुसऱ्या जिन्यावरून वर चढायला लागले. काहीच उपयोग झाला नाही. तिथून पुन्हा शब्द आला, पहा हा लंगडी होऊन घरी जावं लागेल. तेव्हापासून सखूच्या घरी जायचंच नाही आणि तिच्या त्या भावाचं तोंडच पाहायचं नाही असा मी निश्चय केला. पुढे सखूचं बिऱ्हाड उमा महेश्वराच्या देवळात म्हणजे आमच्या नाशकातल्या घराच्या अगदी जवळ आलं तरी सुद्धा मी काही तिच्या घरात पाय घातला नाही. असं तर जलालपुराहून नाशकाला नेऊन मला दाखवायचं असं ठरलं. आत्याबाई काही आता नाशकाला नव्हती तरी माझी वडील बहीण भिकुताई तिथे होती. पेंडसे नाशिकचेच आणि तिथे त्यांचा होता वाडा. तर मला भिकुताईकडे आणून पोचवलं. मला पाहायला आले तेव्हा भिकुताईनी अगदी मला नटवून थटवून मला वर माडीवर नेलं आणि तिथे मात्र मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. कारण सखूच्या घरी पाय न घालण्याचा माझा जो निश्चय होता तो ढासळण्याचा माझ्यावर प्रसंग आला. माझी तंगडी मोडायला निघालेले रहस्यच मला पाहायला आलेले होते आणि त्यांना मी पसंत पण पडले. माझ्या आजे सासूबाईंच्या परीक्षेत सुद्धा मी उतरले. त्यांनी माझ्या डाव्या कानाचा चाप गच्च दाबून बघितला आणि सांगितलं, मुलगी मला पसंत आहे. कान दाबला तरी मी उश्य केलं नाही की इश्य म्हटलं नाही. त्यावरून पोरीचा कान धरून आपण तिला कशीही वाकवली तरी ती वाकेल असा त्याने अंदाज बांधला असावा. पण मला नवल असं वाटतं की मी टिळकांना कशी पसंत पडले याचं. माझे रूप रंग काय हो अगदीच बेताचं होतं. बाकी नागडोळे रेखीव नव्हते तरी ते होते आणि अगदी जागच्या जागी होते. गोविंदराव मामा आणि आत्याबाई यांच्या जीवाची कोण धांदल उडाली. वामनरावांनी सांगितलं होतं की आपण 12 गाड्या वऱ्हाड आणू आणि त्यांनी खरोखरच 12 गाड्या वऱ्हाड आणलं. पाहुणा रावळ्यांनी अगदी घर भरून गेलं होतं. दाराशी मोठा मांडव घातला होता आणि लग्नाला 4 दिवस राहिले. वामनरावांनी सुनेला पाहिलं. आता दुसरीच एक अडचण उभी राहिली. गोखले आणि टिळक या दोघांची गोत्र काश्यप आणि शांडिल्य या गोत्रांचं मुळीच जमत नाही
आता लग्न कसं होणार? पण शास्त्राधार निघाला. गोविंदरावांच्या मांडीवर मला दत्तक देण्याचं ठरलं. नाहीतरी माझ्या जन्माच्या आधीपासूनच मला खांबेट्यानं देऊन टाकण्यात आलं होतं आणि जन्मल्यानंतर लग्नाच्या घटकेपर्यंत माझं सगळं त्यांनीच केलं होतं. शेवटी 4 दिवस का होईना मी गोखल्यांची खांबेटे होणार असं ठरलं. पण अहो, दत्तक विधानाच्या वेळी दत्तक द्यायला नाना कुठे आहेत? ते आपल्या नित्य नियमाप्रमाणे गेले होते रानात माती आणायला. संध्याकाळ होईपर्यंत ते परत येण्याचा संभव सुद्धा नव्हता. ज्यांनी खुद्द सख्खी आई मृत्यूशय्येवर पडलेली असताना आणि नाना नाना असं म्हणत असताना तिला निरोप पाठवला की थांब, माझी स्नान संध्या होईपर्यंत मरू नको. हो, ते लेकीच्या दत्तक विधानाची काय पर्वा करतायत असले हे नाना. गोविंदराव मामा आता खूप संतापले. खरं म्हणजे मामा कधीच संतापायचे नाहीत, पण आता मात्र त्यांना खरं खरं वाईट वाटलं हो. ते म्हणाले, ज्याची मुलगी तोच करील कन्यादान. तेच जर एवढे बेपर्वाईने वागतात तर आमचंच काय अडलंय? मुलगी त्यांची, त्यांना वाटेल ते काय करतील. आत्याबाई पण खूप संतापली. तिच्या तोंडाचा पट्टा तर एकसारखा चालू होता. माझ्या आईला मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं. थोडक्यासाठी आता लग्न मोडतं की काय अशी तिला धास्ती वाटायला लागली. वराडी मंडळी हिरमुसली, जिकडे तिकडे गोंधळ माजला. इतक्यात मामांचे चुलते आईच्या मदतीला पुढे सरसावले. त्यांनी शास्त्राधार काढून दिला की आईला सुद्धा मुलगी दत्तक देण्याचा अधिकार आहे. हा शास्त्राधार म्हणजे उताला जाणाऱ्या दुधावर शिंपडलेले 4 थंड पाण्याचे थेंब. सर्व शांत झालं. आईने ओल्या डोळ्यांनी मामांच्या मांडीवर मला दत्तक दिलं. 2-3 दिवसांनी लग्न लागलं. मामांनी कन्यादान केलं. लग्नामध्ये माझ्या पतीचं वय होतं 17-18 आणि माझं होतं 11 वर्षाचं. लग्न तिथीच्या दुसऱ्याच दिवशी होती एकादशी. सोयऱ्यांकडच्या सगळ्याच माणसांना त्याच दिवशी एकादशी करण्याची हुक्की आली. अहो, त्यांचं वराड म्हणजे काय, 12 गाड्या, शिवाय ते 12 घरचे 12 जण. त्यात कोणाची काय हुक्की, कुणाचा काय नियम, काही पत्ता नव्हता. पण फराळाचं पुष्कळ प्रकारचं केलेलं होतं, पण ते सुद्धा बाजूला ठेवण्यात आलं आणि प्रत्येकाची एकादशी ज्याच्या त्याच्या मर्जीनुरूप साजरी करण्यात आली. स्वभावतः टिळकांना कधीच रुसता वगैरे येत नसे. ते रागावत वाटेल तितके, पण रुसणं फुगणं काही त्यांना ठाऊक नव्हतं. तरी त्यांना सांगून ठेवण्यात आलं होतं की तुम्हाला जेवायला बोलवतील तेव्हा जेवायला उठू नका. 2 तोळ्याची अंगठी पाहिजे म्हणून सांगा आणि बसा रुसून. टिळकांना पडवून मथवून मग त्यांची मित्रमंडळी आपल्या जानूस घरी निघून गेली. दुपारी 1 वाजता केशवराव मामा म्हणजे माझे वडील बंधू टिळकांना जेवायला बोलावल्या गेले. टिळकांनी सांगितलं मी रुसलोय. आमची मंडळी जेवायला येतील तेव्हा मी येईन. आमच्याकडील वराड्यांना लागल्या होत्या भुका. त्यांनी काय केलं, गपचूप फराळ करून घेतला. मग बसले सगळे जावयाची वाट बघत. जावयाला पण भूक लागायला लागली. त्यांनी हळूच केशवरावांना एका बाजूला बोलवून म्हटलं, आपल्याला अगदी भूक लागली बुवा आता. हे ऐकून केशवरावांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पडत्या फळाची आज्ञा घेतली. त्यांना जेवायला वाढलं आणि मग माझ्या सासरच्या वरड्यांकडे निरोप धाडला की पाने वाढूला झाली, भात गार होऊ लागला, टिळक जेवायला बसले. झालं. भराभर सारी वऱ्हाडी मंडळी पानावर येऊन बसली. त्यानंतर कोणी अंगठीची विचारपूस सुद्धा केली नाही. सुपाऱ्या खेळणं, गुळण्या टाकणं, घास घालणं वगैरे सर्व प्रकार टिळकांच्या इच्छेविरुद्ध पण पार पडले. आमच्या लग्नामध्ये भांडण वगैरे काही झाली नाही. काही नाही तरी मामाने माझ्या लग्नामध्ये 1000 रुपये खर्च करण्याचं ठरवलं होतं. माझे वडील म्हणजे नारायणराव गोखले हे काय करणार ते दिसतच होतं. आईला पुष्कळ वाटे हो, पण ती बिचारी काय करणार. ती दुसऱ्याकरता जन्मभर खपली आणि तिच्याकरता तिसरे खपत. मामांकडे सजल नेत्रांनी पाहून आपली कृतज्ञता व्यक्त करण्यापलीकडे तिला काय करता येत होतं. अगदी लग्नाच्या गडबडीत सुद्धा नाना रानात जाऊन हातपाय धुत बसले होते. लग्न झालं. मामांनी कन्यादान केलं. क्रमशः